सरकारसमोर मांडण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचं आसूड सुरू केलं. बाबासाहेबांनी त्यांच्या कालखंडामध्ये पहिल्यांदी मूकनायक, त्याच्यानंतर बहिष्कृत भारतचं नंतर जनतेचं रूपांतर त्यांनी प्रबुद्ध भारत मध्ये केलं. हा अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती त्यांनी वेगवेगळी नियतकालिकं सुरू केली. आपण त्यांच्या नावाचा जर संपूर्ण प्रवास पाहिला तर बाबासाहेबांनी संपूर्ण आपल्या समाजासाठी काय विचार केला आणि समाजाला कुठून कुठे नेलं हे त्यांच्या नियतकालिकांच्या नावांमधून कुठेतरी स्पष्ट होतं. जेव्हा आपला आवाज पूर्णपणे दबलेला होता, आपण सुद्धा बोलत नव्हतो, किंबहुना आपली जी परिस्थिती आहे ती चुकीची आहे, ती अन्यायाची आहे आणि ती बदलली पाहिजे, हा विचार सुद्धा जेव्हा आपल्या डोक्यामध्ये शिरला नव्हता, त्या काळामध्ये त्यांनी आपल्याला जागृत करण्यासाठी आणि तुम्ही जे जीवन गावगाड्यामध्ये जगताय ते अस्पृश्यतेचं जीवन, हे अमानुषकीचं जीवन आहे, ते बदललं पाहिजे, तो अन्याय आहे याची जागृती सुरू करण्यासाठी मूकनायक हे नियतकालिक सुरू केलं. कालांतराने जसजशी चळवळ सुरू झाली, जाती प्रश्नाची मांडणी व्हायला सुरुवात झाली, अस्पृश्यतेबद्दल विचारमंथन सुरू झालं, त्यांनी इथल्या चातुर्वर्ण व्यवस्थेला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी बहिष्कृत भारत सुरू केलं. त्याच्यानंतर जनता आणि 1956 साली 4 फेब्रुवारीला 1956 साली त्यांनी प्रबुद्ध भारत हे सुरू केलं. प्रत्यक्षामध्ये बाबासाहेबांनी दीक्षा ही 14 ऑक्टोबरला 1956 साली गेली. त्याच्या आधी जवळजवळ 8 महिने त्यांनी प्रबुद्ध भारत या नावाने नियतकालिक सुरू केलं होतं आणि ते नियतकालिक सुरू करतानाच आपल्या सगळ्या समाजाचा प्रवास, हा वैचारिक प्रवास, भावनिक प्रवास, बौद्धिक प्रवास, सामाजिक प्रवास हा प्रबुद्ध होण्याकडे झाला पाहिजे हे त्यांच्या डोक्याशी कुठेतरी खुणगाण पक्की होती. आणि लोकांना तो मार्ग दाखवण्यासाठी, वैचारिक मार्ग दाखवण्यासाठी बाबासाहेबांनी त्यावेळेला प्रबुद्ध भारत हे नाव घेतलं. त्याच्या आधीच कितीतरी जेव्हा त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं 14 तळ्यावरती, त्या मनुस्मृती दहनाच्याच वेळेला त्यांनी मुक्तिपंथीकरणता हा एक निबंध लिहिला होता, पुस्तिका काढली होती आणि चातुर्वर्ण व्यवस्थेचं, गुलामीचं ओझं आपल्या मानसिकतेमधनं फेकून देणं हाच आपल्या मुक्तीचा मार्ग आहे, हा त्यांनी त्यावेळेला दाखवलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी संविधानाच्या मार्फत अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट केली आणि संविधानामार्फत कायद्याची समानता आणि प्रत्येक नागरिकाला समान दर्जा, प्रत्येक नागरिकाला समान हक्क हे संविधानाच्या मार्फत आपल्याला दिले. आणि तेवढंही पुरेसं नव्हतं म्हणून त्यांनी 1956 साली जो धर्म आपल्याला चातुर्वर्ण्यामध्ये ढकलतो तो धर्म नाकारण्याचं अतिशय राजकीय क्रांतिकारी पाऊल उचललं आणि आपल्या सगळ्यांना धर्माची एक वाट दाखवली. आपण सगळेजण त्या वाटेवरनं चालतोय, पण खूपदा परिस्थिती अशी निर्माण होते की त्या वाटेवरनं चालत असताना आपण त्या वाटेतला वैचारिक गाभाच विसरून जातो. ती बाबासाहेबांनी नक्की आपल्याला काय सांगितलं, बाबासाहेबांनी आपल्यासमोर कुठे विचार मांडले, प्रबुद्ध व्हा याचा अर्थ बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये काय होता, धर्माचा आशय त्यांच्यामध्ये काय होता. एका अर्थाने प्रज्ञा, साधना आणि शील या 3 शब्दांमधनं त्यांना नेमका काय प्रकारचा समाज आणि काय प्रकारचा माणूस घडवायचा होता हे आपण कुठेतरी विसरत चाललो आणि केवळ एखाद्या पोथी पडल्यासारखं आपण बाबासाहेबांची काही ठराविक वचनं असतील किंवा बाबासाहेबांना आपल्या गावामध्ये विहार झाला, आपल्या गावामध्ये बाबासाहेबांची आणि ज्योतिबा फुलेंची प्रतिमा आपण उभारली की आपलं कार्य संपलं. मग आपण कधीतरी ग्रंथपठण करतो, खूप सजग नागरिक असतील तर विहारामध्ये दर रविवारी वंदना करतो. हे व्हायलाच पाहिजे, ग्रंथपठणही व्हायला पाहिजे, वंदनाही व्हायला पाहिजे. पण वंदना आणि ग्रंथपठण होत असताना त्याच्याच बरोबर बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने आपल्याला सत्यावरती आधारित, विज्ञानावरती आधारित, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची देणगी दिली. तो प्रबुद्ध होण्याचा मार्ग होता, तो करुणेचा मार्ग होता, तो
तो आपल्या बरोबरच्या लोकांना समजावून घेण्याचा मार्ग होता, हे आपण कुठेतरी विसरलो. आणि आपण सगळ्या प्रकारच्या, मला माफ करा हा मी शब्द खूप जाहीरपणे वापरतेय, पण आपण सुद्धा एका पद्धतीच्या रूढी परंपराच निर्माण करून ठेवलो. पटतंय मी काय म्हणते ते? पटतंय? आपल्यापैकी किती जणांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत? फेसबुक दिसतं सगळ्यांकडे, बरोबर आहे? तुमचा स्वतःचा नसला तरी घरात तरी 1-2 मोबाईल आहेत प्रत्येकाच्या, आहेत का नाही? किती जण आपण प्रबुद्ध भारतचं फेसबुक पेज उघडून बघतो? जरा हात वर. सगळेजण प्रबुद्ध भारत उघडून बघता फेसबुक पेजवर? काही नाही सांगायचं मला. तुम्हाला एक गंमत माहितीये का? या सगळ्या तंत्रज्ञानाने एक मजा झाली आहे. एखादी पोस्ट तुम्ही टाकली, एखादा बाळासाहेबांचा व्हिडिओ तुम्ही त्या प्रबुद्ध भारतच्या फेसबुक पेजवर टाकला, तर तो किती लोकांनी बघितला हे आम्हाला कळतं. तेव्हा सगळ्यांनी आम्ही रोज प्रबुद्ध भारतचा फेसबुक पेज उघडतो आणि फेसबुक पेजने काय लिहिलंय हे वाचतो असं सांगू नका. आता जरा प्रामाणिकपणे हातवर करा की प्रबुद्ध भारतचा फेसबुक पेज कोण वाचतं? मग आता मी तोंडी परीक्षा घेऊ. कालच्या प्रबुद्ध भारतच्या पेजवरती काय होतं? आमचं काय विचारत आहे, आजचं पण काय विचारत आहे. आजचं विचारलं तर तुम्ही मला कामामध्ये मला यायला वेळ नाही झाला, आज मोबाईल उघडणार नाही, सभेला यायचं होतं. काय 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 होतं प्रबुद्ध भारतच्या फेसबुक पेजवर? हा, कापूस वेचायला गेलो होतो, बरोबर आहे. म्हणजे प्रबुद्ध भारत पाहिलं का? नाही पाहिलं. मग कशाला हातवर करायचा? नाही पाहिलं म्हणावं ना, काय बिघडत नाही. नाही पाहिलं. इथून पुढे बघणार का? नक्की. तुम्ही एक लक्षात घ्या, तय्यबजी पण माझ्या आधी बोलले, बाबासाहेबांनी किंवा ज्योतिबा फुलेंनी का स्वतःची नियतकालिका सुरू केली? बाबासाहेबांनी किंवा ज्योतिबा फुलेंनी स्वतःची नियतकालिका सुरू केली कारण इथला प्रस्थापित मीडिया, व ती वर्तमानपत्र असतील, ते टीव्हीचे चॅनल्स असतील, ती सोशल मीडिया असेल, ते कधीच आपले प्रश्न ऐरणीवर आणत नाही, ते कधीच प्रश्न आपले मांडत नाही. बरोबर आहे? सगळ्यांना खैरांची आठवते का नाही आठवते? बाकी एखादी अत्याचाराची घटना घडली तर अक्षरशः 5-6 तासामध्ये रान पेटतं मीडियामध्ये. खैरांची घटना आपल्यापर्यंत पोहोचायला किती दिवस जावे लागले? 4 दिवस लागले. एवढा क्रूरपणे जिथे एका दलित कुटुंबाला मारलं गेलं, हत्या केली गेली, त्याची बातमी आपल्यापर्यंत पोचायला 4 दिवस लागले. त्याच्यानंतर सगळा महाराष्ट्र पेटून उठला त्याच्यामध्ये. त्यांचे आरोपी निर्दोष सुटले. बरोबर आहे? त्यावेळेला महाराष्ट्र राज्यात कोणाचं सरकार होतं? काँग्रेसचं सरकार होतं. मी काय म्हणते तर चुकीचं आहे का? दुसरं कुठलं असलं सरकार तर शोधून दाखवा मला. काय तुम्ही खोटं बोलताय? काँग्रेसचं सरकार नव्हतं. बरोबर आहे? भीमा कोरेगाववर आपल्यावरती हल्ला झाला, कोणाचं सरकार होतं? फडणवीसांचं सरकार होतं, महायुतीचं सरकार होतं. बरोबर बोलतीये मी? आज आपल्या समोर 2 आपल्यावरच्या अत्याचाराची उदाहरणं आहेत. मग त्याच्यामध्ये नितीन खरडे असतील, अशी अनेक उदाहरणं आहेत ज्याच्या वेळेला सरकार काँग्रेसचं असो किंवा सरकार महायुतीचं असो, दलितांच्या अत्याचाराला वाचा फोडणं हे इथली मीडिया पण करत नाही, इथलं सरकारही करत नाही. त्यामुळे आपल्यावरती होणारा अन्याय, आपली होणारी लुबाडणूक, आपला न झालेला विकास, आपला निधी पळवला जाणं, हे जर होत असेल तर त्याच्यासाठी आपल्यासाठी कोणीही आवाज उठवणार नाहीये. आवाज कोण उठवणार आहे? प्रबुद्ध भारत आणि प्रबुद्ध भारतचे संपादक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. आता त्यांच्या पाठीशी उभं राहायचं का नाही राहायचं? त्याच्यासाठी प्रबुद्ध भारत जिवंत ठेवणं, प्रबुद्ध भारत चांगला चालणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आज जशी भरभरून मला इथल्या 15 दिवसात एकदा येतं छापलेलं प्रबुद्ध भारत,
पण आपल्या फेसबुक पेज वरती प्रबुद्ध भारतच्या रोज दिवसातनं 3 किंवा 4 बातम्या येत असतात. म्हणून मी तुम्हाला म्हणते मोबाईल उघडा, त्याच्यामध्ये प्रबुद्ध भारत टाका, ते पेज रोजच्या रोज बघा. आपल्या समाजाबद्दल काय चाललंय, आपल्या समाजाची कशी फसवणूक होतीये हे तिथे त्याच्यामध्ये सांगितलं जातं. आणि तरच आपण आपलं वाचन चालू ठेवलं तरच खऱ्या अर्थाने आपण कुठेतरी प्रबुद्ध होण्याच्या वाटेवर चालणार आहोत. आता अजून एक खूप अवघड प्रश्न, मराठी टीव्ही सिरियल्स आणि हिंदी टीव्ही सिरियल्स कोण कोण बघतं इथे? संध्याकाळी 7 ते 9 हातवर. प्रबुद्ध होण्याचा एक भाग खरं बोलण्याचा पण आहे ना. सिरियल बघत नाही असं सांगूच नका मला, अजिबात सांगू नका. माझा विश्वासच नाहीये त्याच्यावरती. काही एकही दिवस लाईन येत नाही असं मला सांगू नका. रोज 7 ते 9 किती जणांच्या घरात टीव्ही चालतो ना? जरा मी पुरुषांना विचारते हा प्रश्न. खरंच रात्री 7 ते 9 टीव्ही चालत नाही? चालतो. काय बघतात सगळेजण? सिरियल बघतात. आता पुढचा प्रश्न, तुम्हाला नाही हात वर करायचं मला माहितीये, तुम्हाला माहितीये की मी चिडणार आहे त्याच्यावरती. पण आता पुढचा प्रश्न, या सिरियल मध्ये काय काय दाखवतात? सासू सुनेची भांडणं, बरोबर आहे. एखादी बाई खलनायिका असते, एखादी बाई अगदी सोजवळ बाईचा पुतळा असते, सर्व गुण संपन्न. एखादी बाई खलनायिका असते आणि कायम त्या 2 बायकांचा सत्ता संघर्ष दाखवला जातो का नाही जात? पुरुष खलनायक दाखवले जातात, बाईच खलनायक दाखवली जाते या सगळ्या घरगुती सिरियल मध्ये, बरोबर आहे. घरातल्या सगळी वडीलधारी माणसं, आजी आजोबा आपल्या तरुण मुलांना सगळ्या आपल्या सांस्कृतिक वारसा, आपले सणवार, आपल्या चालीरीती हे सगळं समजावून सांगत असतात की नसतात? गणपती का बसवायचा, हरताळकेची पूजा का करायची, घट का बसवायचे, घटन काय म्हणतात, सप्तमी काय काहीतरी घट बसतात. घटस्थापनेच्या दिवशीचं महत्व काय आहे, घटस्थापनेमध्ये ती 7 धान्य का ठेवायची असतात, हे सगळं दाखवतात की नाही टीव्हीवर? दाखवतात, बरोबर आहे. आता तुम्ही मला एक सांगा, या सगळ्या सिरियल मध्ये एकदा तरी हे आजी आजोबा 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीचं महत्व आपल्या नातवंडांना सांगताना दिसतात का? नाही दिसत. म्हणजे आपण सिरियल बघतो, बरोबर आहे. सावित्रीबाई 14 ऑक्टोबर तर बाजूलाच राहू द्या, धम्मचक्र प्रवर्तन दिन तर बाजूलाच राहू द्या, पण सावित्रीबाई फुले ज्यामुळे आज आपण सगळ्या स्त्रिया इथे शिकलो, इथे उभे राहिलो, ठामपणाने आपल्यात आत्मविश्वास आलाय, त्या सावित्रीबाईंचं महात्म्य तरी घरातल्या तरुण पोरांना शिकवलं जातं? नाही शिकवलं जात. सावित्रीबाई फुले पण जोडून द्या, कारण त्यांनी इथल्या व्यवस्थेला आव्हान दिलं. इथल्या बाईवरती अन्याय करणाऱ्या व्यवस्थेला महात्मा फुलेंनी आणि ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाईंनी आव्हान दिलं, तेही आपण बाजूला घेऊ. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे तर 2 महत्वाचे राष्ट्रीय दिवस आहेत. एका दिवसाने आपल्याला स्वातंत्र्य दिलं ब्रिटिशांपासून आणि दुसऱ्या दिवसाने आपल्याला संविधान दिलं, बरोबर आहे. ह्या 2 दिवसांचं तरी महत्व सिरियल मध्ये सांगितलं जातं का? किंवा रोज त्या तुळशी वृंदावनापुढे दिवा लावणारी बाई 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीला घरावरती तिरंगा झेंडा लावतीये असं दाखवलं जातं का? पण आपण त्या चढीने बघतो आणि आपल्याला हे प्रश्न सुद्धा पडत नाही की ह्या सिरियल मध्ये आपण कुठे आहोत. या सगळ्या सिरियल मध्ये उच्चवर्णीय व ब्राह्मण असतील, मराठा असतील, अजून कोणी असतील, या सगळ्या सुशिक्षित सुशिक्षित असलेल्या कुटुंबाची चित्र रंगवली जातात. त्याच्यात आपण असतो. एखादी तरी सिरियल तरी आपल्या वस्तीत घडते, एखादी सिरियल तरी बौद्धाच्या घरामध्ये घडताना दिसते, मायक्रो ओबीसीच्या घरात दिसते. आहे कुटुंब नाव्याचं, आहे कुटुंब ढोब्याचं, असं कुठल्या तरी सिरियल मध्ये दिसतं. आज इथला 50% समाज हा
दलित ओबीसी आहे. असं असताना सुद्धा आणि आपण इथल्या टीव्ही चॅनलचे गिऱ्हाईक आहोत की नाही? आपण टीव्ही सिरियल बघतो म्हणून त्यांना जाहिराती मिळतात. आज आपण इथे असताना आपण या सगळ्या मीडियातनं पूर्णपणे अदृश्य आहोत. आपण कुठेच नाही. आपल्यावरती अन्याय झाला, मीडिया आपली दखल घेत नाही. अत्याचार झाला, इथली कायदा आपला दखल घेत नाही. इथल्या करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या जातींचा, आपल्या प्रश्नांचा, आपल्या चळवळीचा कुठेही उल्लेख नसतो. मी काय म्हणते ते बरोबर आहे? जमात व्हा, त्याच्यामध्ये फक्त शिक्षण मिळवून नोकऱ्या मिळवा एवढाच त्याच्यामध्ये आशय नव्हता. तर प्रत्येक माणसाला एक मत जे गावासाहेबांनी दिलं होतं, ती सगळी दलितांची, बहुजनांची, मायक्रो ओबीसींची, मुसलमानांची, इथल्या सगळ्या बौद्धतर दलितांची असतील, इथल्या कष्टकरी वर्गाची असतील, ती मतं जर एका ठिकाणी राहिली तर इथे आपला उमेदवार निवडून येतो. हे सरळ साधं त्याच्या मागे गणित आहे. हे तुम्हाला गणित पटतंय? काय झालं? लोकसभेच्या आधी 5-6 महिने काही आम्ही संविधान वाचवण्याचं काम करतोय आणि कुठल्याही पक्षाचे नाही. आम्ही निर्भय बनाचं आंदोलन चालवतोय. आम्ही संविधान वाचवण्याकरता लोकजागृती करतोय असं म्हणत महाराष्ट्रभर दौरे काढले आणि ते दौरे काढले आणि त्या दौऱ्यानंतर हळूहळू असं पेरायला सुरुवात केली की संविधान वाचवायचं असेल तर फक्त महाविकास आघाडीत संविधान वाचवू शकते. हे घडलं का नाही घडलं? आपल्यालाही वाटायला लागलं बाबा, आता जर महाविकास आघाडीला नाही निवडून दिलं तर संविधान जातं. केला की नाही असा आपण विचार? तर नाही केला. इलेक्शन झाल्या, महाविकास आघाडीला आपली सगळी भरघोस मतं पडली. त्याच्यानंतर काय झालं? आता मागच्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलं. दिल्लीचं कोर्ट, सर्वोच्च कोर्ट, त्यांचा एक निकाल आला आणि त्या निकालामध्ये असं सांगितलं की ह्याच्या पुढे दलित आणि आदिवासींच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण होईल आणि दलित आणि आदिवासींच्या आरक्षणामध्ये क्रीमी लेअर येईल. आता क्रीमी लेअर म्हणजे काय हे मी तुम्हाला समजावून सांगते. नाही घेतलं म्हणायला हा निर्णय त्यांना सुप्रीम कोर्टाने, तो सुप्रीम कोर्टाचा आरक्षणाचा निर्णय आम्ही ताबडतोब लागू करू असं कुठल्या 2 राज्यांनी सांगितलं? तेलंगणा आणि दुसरं कर्नाटक. नाव ऐकली दोन्हीची? तेलंगणा आणि कर्नाटक राज्याची नाव ऐकली? या 2 राज्यांनी हा निर्णय घेतला. या दोन्हीही राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. मग तेवढंच नाही या 2 सरकारने केलं तर प्रत्येक सरकारकडे दलित आणि आदिवासींच्या विकासासाठी निधी असतो. तुम्हाला सगळ्यांना माहितीये दलित वस्तीमध्ये रस्ते होतात, ते रस्ते फक्त दलित वस्तीमध्येच होऊ शकतात. हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये. काही स्कॉलरशिप्स असतात त्या फक्त दलित आदिवासींसाठी असतात. दलित आदिवासींसाठी वेगळ्या पद्धतीची कर्जाची सोय असते, व्यक्तिगत लाभाच्या योजना असतात. हा जो फंड असतो, हा जो निधी असतो तो फक्त दलित आणि आदिवासींच्यासाठी वापरायचा असतो. पण कर्नाटक सरकारने, तेलंगणा सरकारने हा सगळा निधी कोणाकडे वळवला? सगळ्या सवर्ण समाजाकडे वळवला. ज्या काँग्रेसच्या सरकारने हे केलं त्याच काँग्रेसचं सरकार उद्या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आलं तर ते काय करणार आहे? महाराष्ट्रात ते होणार. मग आपल्या पोरांचं आरक्षण जाणार, नोकऱ्या जाणार, शिक्षणाची संधी जाणार, आपल्याला मिळणारं कर्ज जाणार, आपल्या वस्तीतल्या दलित वस्ती खाली येणारे निधी थांबणार. आणि आपण काय करणार? काय बाबा काँग्रेस संविधान वाचवते, महाविकास आघाडीला निवडून द्यावर का संविधान वाचवते. काय करतोय आपण? ही खरंच प्रबुद्ध भारत होण्याची वाटचाल आहे का? आपल्याला खऱ्या अर्थाने आपली राजकीय ताकद ही आपल्या मतामध्ये आहे आणि जो कुठला पक्ष अतिशय ठामपणाने दलितांच्या, आदिवासींच्या, मुसलमानांच्या, कष्टकरी लोकांच्या हितासाठी इथले पैसे वापरले गेले पाहिजेत हा आग्रह करतो, अशा पक्षाच्याच पाठीशी आपण ठामपणाने उभं राहायला पाहिजे. तुमचा निधी गेला तरी वंचित बहुजन आघाडी सोडून कोणी येणार उभं राहणार नाहीये. तुमच्यावरती तुमचं आरक्षण केलं तरी वंचित बहुजन आघाडी सोडून कोणी उभं राहणार नाहीये.
तुमच्यावरती अत्याचार झाले तरी कोणी वंचित बहुजन आघाडी सोडून कोणी इथे उभं राहिलं नाहीये आणि आपण मात्र वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागेच उभं राहायला तयार नाही. म्हणजे हे कसं होतं माहितीये का, बाळासाहेब आगे बढो हम कपडे संभाळते हैं. तुम्ही लढा, आम्ही तुम्ही पाण्यात पडा, तुम्ही आमच्यासाठी लढा आणि आम्ही काठावरती बसून तुम्ही आमच्यासाठी काय करता याची वाट बघतो. असं राजकारण करायचंय का आपल्याला? जरा शहाणे व्हा. बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिली तेव्हा बाबासाहेबांनी आपल्याकडनं खूप मोठी अपेक्षा केली होती आणि ती अपेक्षा पूर्ण करणं आपली अत्यंत जबाबदारी आहे. माझ्या आधी तय्यबनी बोलताना किंवा अनेक लोकांनी सांगितलं, मग काय करायचंय? गॅस सिलेंडरच्या पाठीमागे उभं राहायचंय का नुसतं मतपत्रिकेवर कोणातरी बोगस आंबेडकरांचं नाव आलं त्याच्याकडे लक्ष द्यायचंय? गॅस सिलेंडर कडे लक्ष द्यायचंय. मतपत्रिकेवर कोणाची पण नावं असो, आता आपल्याला सगळ्या मतदारसंघांमध्ये गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळालेलं आहे. गॅस सिलेंडर कडे लक्ष द्यायचं आणि आपलं प्रत्येक मत गॅस सिलेंडर कडेच गेलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडी टिकली नाही तर आपलं आरक्षण टिकणार नाही, आपल्यावरच्या अत्याचारामध्ये वाढ होईल, आपल्यासाठीचा निधी संपेल. हे कृपा करून लक्षात घ्या. निर्णय तुमच्या हातामध्ये आहे. आज न लढता न झगडता बाळासाहेब आणि त्यांच्या बरोबरची सगळी टीम, मग ज्याच्यामध्ये जसे बौद्ध आहेत तसे त्याच्यामध्ये अनेक ओबीसी आहेत, त्याच्यामध्ये मुस्लिम आहेत, ते सातत्याने बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी लढतायत. किती दिवस ते तुमच्या सहकार्यासाठी लढतील? आज मला इथे तुम्ही प्रबुद्ध भारतसाठी खूप भरभरून प्रतिसाद दिलात, खूप भरभरून निधी दिलात, पण त्याच्याही पेक्षा आत्ता काळाची गरज आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे भरभरून मतं उभी करण्याची. आणि हे खऱ्या अर्थाने प्रबुद्ध भारताचं राजकारण आहे. हे खऱ्या अर्थाने प्रबुद्ध होण्याची वाटचाल आहे. आपल्याला बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपल्याला ठामपणाने बाबासाहेबांची विचारधारा पुढे नेण्याच्या पक्षाच्या नेत्यांच्या समाजाच्या पाठीमागे उभं राहणं गरजे आणि हे तुम्ही कराल अशी मी तुम्हाला सगळ्यांना